नमस्कार मंडळी, साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, आज आपण पाहणार आहोत देवघरातील कलश आणि नारळाच्या रहस्यांबद्दल. हिंदू संस्कृतीत कलश हा समृद्धी, पवित्रता आणि देवतांचा वासाचा प्रतीक आहे. पण नारळ काय सांगतो? तो कोंब देतो की तडकतो, उभा फुटतो की खराब होतो, यासारखे प्रत्येक संकेत जीवनात काय बदल घडवतात. या व्हिडिओत आपण अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलणार आहोत, ज्यात कलश स्थापना, नियम, चुका आणि दैवी संकेतांचा समावेश आहे. शेवटी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण उपाय पाहणार आहोत. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट जरूर करा. तर चला सुरू करूया. सर्वप्रथम पाहूया कलश स्थापनेचे महत्त्व. तर मंडळी, हिंदू धर्मात कलशला अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जाते. कलश म्हणजे साक्षात देवी देवतांचे निवासस्थान असे मानले जाते. देवघरात कलश स्थापन करणे म्हणजे घरात सकारात्मक ऊर्जा, समृद्धी आणि शांती आमंत्रित करणे होय. शास्त्रानुसार कलशाच्या तळाशी पृथ्वी, पाण्यात जीवन, नारळात ब्रह्म आणि पानांमध्ये देवतांचा वास असतो. त्यामुळे हा एक संपूर्ण सृष्टीचा प्रतीक मानला जातो. कलशाची स्थापना केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात सुख शांती वाढते. विशेषतः नवरात्र, गृहप्रवेश, विवाह, पूजा अर्चा यासारख्या शुभ कार्यांमध्ये कलश स्थापना करणे अत्यंत आवश्यक मानले जाते. यामुळे देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि आर्थिक अडचणी कमी होतात. तसेच घरात आध्यात्मिक वातावरण निर्माण होते. कलश म्हणजे फक्त एक भांडे नाही, तर तो एक दिव्य ऊर्जा केंद्र आहे, जो आपले जीवन सकारात्मक बनवतो. कलश स्थापना ही हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र विधी आहे, जो घरात सकारात्मक ऊर्जा, समृद्धी आणि देवतांचा वास निमंत्रित करतो. कलश म्हणजे अमृत कलश, जो जीवनाच्या अमरत्वाचे प्रतीक आहे. वेदांमध्ये कलशाला पूर्ण कुंभ म्हणून उल्लेख आहे, जो विश्वातील सर्व सुखांचा स्रोत मानला जातो. देवघरात कलश ठेवल्याने घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होतात आणि लक्ष्मी, गणपती या देवतांचा आपल्याला आशीर्वाद मिळतो. उदाहरणार्थ, गणेश चतुर्थी किंवा नवरात्रात कलश स्थापन केल्याने घरात सुख शांती राहते. कलशाच्या स्थापनेद्वारे आपण प्रकृतीच्या पंचमहाभूतांचा जल, पृथ्वी, अग्नी, वायू आणि आकाश यांचा समावेश करतो. पाणी अमृताचे प्रतीक आहे, तांदूळ अन्नधान्याचे, नारळ श्रीफळाचे. हे सर्व मिळून घराला एक रक्षक कवच देतात. आजच्या धावपळीच्या जीवनात कलश स्थापनेचे महत्त्व वाढले आहे, कारण ते मानसिक शांती देते आणि कौटुंबिक बंध मजबूत करते. शास्त्रानुसार कलश स्थापन केलेल्या घरात विघ्नांचा नाश होतो आणि यश प्राप्त होते. म्हणून प्रत्येक देवघरात कलश जरूर असावा. या विधीने आपले पूर्वजांचे ज्ञान जपले जाते आणि जीवनात स्थिरता येते. नंतर बघूया कलश कोणत्या दिवशी, कधी आणि कसा भरावा. तर मंडळी, कलश भरताना योग्य दिवस, वेळ आणि पद्धत याला खूप महत्त्व आहे. कलश भरण्याचा शुभ मुहूर्त महत्त्वाचा आहे. शास्त्रानुसार सोमवार, बुधवार, शुक्रवार, गुरुवार किंवा रविवार हे दिवस उत्तम आहेत. अमावस्या, पौर्णिमा किंवा शुभ नक्षत्रे जसे रोहिणी, हस्त, अनुराधा यांचा काळ घ्यावा. सकाळी 6 ते 9 किंवा संध्याकाळी 5 ते 7 हा वेळ आदर्श आहे, जेव्हा सूर्योदय किंवा सूर्यास्ताची ऊर्जा जागृत असते. कलश भरताना प्रथम तो स्वच्छ धुवून घ्यावा. त्यात गंगाजल किंवा स्वच्छ पाणी भरावे. त्यात थोडे अक्षता म्हणजे तांदूळ, सुपारी, रुपया, हळद, कुंकू टाकावे. त्यानंतर वर आंब्याची पाने ठेवून किंवा विड्याची पाने ठेवून त्यावर नारळ ठेवावा. नारळ ठेवताना त्याचा शेंडा वरच्या बाजूस असावा. लाल कापडाने नारळ गुंडाळल्यास अधिक शुभ मानले जाते. ही प्रक्रिया करताना मन शांत ठेवून ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत तांदूळावर ठेवावा. मंत्रोच्चार करावेत. श्रद्धा आणि विश्वासाने केलेली स्थापना अधिक फलदायी ठरते. योग्य पद्धतीने कलश भरल्यास देवतांची कृपा आपल्याला प्राप्त होते. नंतर पाहूया घरात कलश ठेवताना कोणते नियम पाळावेत. देवघरात कलश ठेवताना काही नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. सर्वप्रथम, कलश नेहमी देवघरात किंवा स्वच्छ, पवित्र व उंच ठिकाणी ठेवावा. त्यावर धूळ बसू देऊ नये. उत्तर किंवा पूर्वाभिमुख असा कलश ठेवावा. त्यावर थोडा वारा किंवा सूर्यप्रकाश पडावा. कलशाला स्पर्श करण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावेत आणि
प्रार्थना करावी. स्त्रियांनी मासिक धर्मात कलशला स्पर्श करू नये. घरातील सर्वजण कलशाला आदर द्यावा. त्यासमोर बोलताना शुभ शब्द वापरावेत. कलशाजवळ मांसाहार, मद्य किंवा तंबाखू नसावी. दररोज सकाळी दीप प्रज्वलित करावे. कलशाजवळ चप्पल किंवा अपवित्र वस्तू ठेवू नयेत. तसेच कलश ठेवलेल्या ठिकाणी वादविवाद किंवा नकारात्मक बोलणे टाळावे. दररोज कलशाची पूजा करावी आणि त्यावर ताजे फूल अर्पण करावे. कलश हलवताना किंवा काढताना देखील आदराने हाताळावे. महत्त्वाचा नियम म्हणजे कलश कोरडा होऊ देऊ नये. त्यातील पाणी वेळोवेळी बदलणे आवश्यक आहे. हे नियम पाळल्यास घरात सदैव सकारात्मक ऊर्जा राहते आणि देवतांची कृपा कायम राहते. नियमभंग झाल्यास नारळ बदलून पुन्हा स्थापन करावा. पुढचा आहे कलश भरताना होणाऱ्या मोठ्या चुका. तर मंडळी, कलश भरताना अनेक जण नकळत काही चुका करतात ज्या अशुभ ठरू शकतात. त्या चुका म्हणजे अशुभ मुहूर्तात कलश भरणे, अस्वच्छ तुटका कलश वापरणे ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा येतात, अशुद्ध पाणी वापरणे, नारळ न धुणे किंवा खराब नारळ ठेवणे, नारळ उलटा ठेवणे, आंब्याची पाने कोरडी किंवा खराब वापरणे, तांदूळ कमी किंवा जुने वापरणे, मंत्र न म्हणता कलश भरणे ज्याने विधी अपूर्ण राहतो, विधी करताना क्रोध किंवा व्यत्यय येणे, मंत्रोच्चार न करणे, कलश अयोग्य दिशेला ठेवणे, श्रद्धेविना केवळ औपचारिकता म्हणून पूजा करणे. या चुका टाळण्यासाठी मुहूर्त पाहावे, स्वच्छ साहित्य घ्यावे आणि शुद्ध मनाने विधी करावा. जागरूक राहिल्यास घर सुखी राहील. या चुका टाळणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही. कलश हा देवतांचे आसन असल्यामुळे त्यात कोणतीही निष्काळजीपणा करणे योग्य नाही. योग्य पद्धतीने आणि श्रद्धेने केलेली स्थापना जीवनात सुख आणि समृद्धी आणते. शास्त्र सांगतात, चुकीच्या कलशाने विघ्न येतात आणि चुका झाल्यास कलश पुन्हा स्थापन करावा. तर पाहूया कलशातील पाणी, तांदूळ आणि नारळ कधी बदलावे. तर मंडळी, कलशातील वस्तू वेळोवेळी बदलणे खूप महत्त्वाचे आहे. सामान्यतः दर 7 ते 9 दिवसांनी पाणी बदलावे. जर पाणी खराब झाले असेल तर लगेच बदलावे, कारण ते अशुद्ध होते आणि नकारात्मक ऊर्जा गोळा करते. तांदूळ आणि सुपारी देखील काही दिवसांनी बदलणे आवश्यक आहे. तांदूळ महिन्यातून एकदा किंवा अमावस्या पौर्णिमेला बदलावेत. जुन्या तांदूळ लक्ष्मी नष्ट करतात, त्यामुळे ते तांदूळ बदलावेत. नारळ साधारणतः 10 ते 15 दिवसांनी बदलावा. विशेष पूजा किंवा सणानंतर कलशातील सर्व वस्तू बदलणे अधिक योग्य मानले जाते. जुने पाणी झाडांना घालावे आणि नारळ देवाला अर्पण करून प्रसाद म्हणून वापरावा किंवा नदीत विसर्जित करावा. हे केल्याने कलशाची शक्ती टिकते आणि घरात सकारात्मकता राहते. यामुळे घरातील ऊर्जा ताजी राहते आणि नकारात्मकता दूर होते. नंतर पाहूया कलशातील नारळाला कोंब येणे शुभ आहे की अशुभ. मंडळी, कलशातील नारळाला कोंब येणे हे अत्यंत शुभ मानले जाते, कारण ते जीवन, वृद्धी आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे. नारळ हा श्रीफळ आहे आणि कोंब येणे म्हणजे लक्ष्मीची कृपा. हे देवतांची कृपा आणि सकारात्मक ऊर्जा वाढल्याचे संकेत असतात. हा संकेत सांगतो की घरात समृद्धी, नवीन संधी आणि प्रगती येणार आहे. विशेषतः आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात चांगले बदल घडण्याचे हे चिन्ह असते. कोंब आलेला नारळ म्हणजे सजीव ऊर्जा आणि वाढीचे प्रतीक आहे. हा संकेत मिळाल्यास देवाचे आभार मानावे आणि अधिक श्रद्धेने पूजा करावी. नंतर पाहूया कलशातील नारळाला कोंब आला तर काय करावे. जर नारळाला कोंब आला असेल तर त्याला अत्यंत शुभ मानून त्याची पूजा करावी. तो नारळ लगेच फेकू नये. त्याला मंदिरात अर्पण करावे किंवा पवित्र ठिकाणी ठेवावे. काही जण तो नारळ जमिनीत लावतात, जे खूप शुभ मानले जाते. हा देवाचा आशीर्वाद मानून जीवनात सकारात्मक बदल स्वीकारावेत. तसेच त्या काळात नवीन काम सुरू करणेही शुभ ठरते. नंतर आहे कलशातील कोंब आलेल्या नारळाचे रहस्य काय. मंडळी, कोंब आलेला नारळ म्हणजे ऊर्जा प्रवाहाचा संकेत आहे. तो दर्शवतो की तुमच्या घरात आध्यात्मिक शक्ती सक्रिय आहेत. हे एक दैवी संदेश असतो की तुमचे प्रयत्न यशस्वी होणार आहेत. हा संकेत जीवनात नव्या सुरुवातीचे प्रतीक आहे. यामुळे मनात सकारात्मकता वाढते आणि आत्मविश्वास मजबूत होतो. कलशातील कोंब आलेल्या नारळाचे रहस्य म्हणजे
ते जिवंत श्रीफळ आहे, जे देवतांचा प्रत्यक्ष आशीर्वाद दर्शवते. वैज्ञानिकदृष्ट्या नारळातील पाणी आणि ऊर्जा कुंभाला जीवन देतात, जे कलशाच्या पवित्रतेमुळे होते. शास्त्रानुसार हे कुबेराची कृपा आहे. नंतर आहे नारळ आपोआप तडकणे. याचा अर्थ काय? मंडळी, नारळ आपोआप तडकणे हा एक विशेष संकेत मानला जातो. काही वेळा तो नकारात्मक ऊर्जा नष्ट झाल्याचे चिन्ह असतो. नारळ आपोआप तडकणे हे शुभ संकेत आहे, जे विघ्न नष्ट होण्याचे आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे. कलशातील ऊर्जेने तडकतो तो नारळ म्हणजे लक्ष्मीचा प्रवेश. अर्थ असा आहे की आर्थिक अडचणीत आपले संपतात. अशा वेळी शांत राहून देवाची प्रार्थना करावी आणि घरात सकारात्मक वातावरण ठेवावे. नंतर आहे नारळ उभा फुटणे. याचा संकेत काय? तर नारळ उभा फुटणे अत्यंत शुभ आहे, जे राजयोगाचे संकेत देते. उभा म्हणजे स्थिर यश. नारळ उभा फुटणे हे अत्यंत शक्तिशाली संकेत मानले जाते. हे दर्शवते की काही मोठा बदल येणार आहे. हा बदल सकारात्मक असू शकतो. अशा वेळी धैर्य ठेवून निर्णय घ्यावेत. नंतर आहे कलशातील नारळाचे शुभ संकेत. नारळाला कोंब येणे म्हणजेच वृद्धी होणे, नारळ ताजा आणि सुगंधी असणे, नारळ स्थिर राहणे, पूजा करताना सकारात्मक भावना येणे, आपोआप तडकणे म्हणजे विघ्नांचा नाश होणे, उभा फुटणे म्हणजे यश येणे, गोड पाणी असणे म्हणजे सुख येणे आणि हलका वजन म्हणजेच लक्ष्मी प्राप्ती. हे सर्व संकेत घरात आनंद आणि समृद्धीचे सूचक आहेत. नंतर आहे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय. पहिला आहे रोज लक्ष्मीचे पूजन करावे, म्हणजेच दररोज लक्ष्मी मंत्रसुद्धा जपावा. नंतर आहे घर स्वच्छ ठेवावे. तिसरा आहे जमल्यास शुक्रवारी उपवास करावा. चौथा आहे दान धर्म करावा किंवा मंदिरात नारळ दान जरूर करावे. नंतर आहे तुळशी मातेचे पूजन करावे. सहावं आहे सकारात्मक विचार ठेवावा. देवघरात दीपक लावावा. मंत्र जप जरूर करावा आणि गरिबांना मदत जरूर करावी. कुटुंबात प्रेम जरूर ठेवावे. हे उपाय नियमित केल्यास माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर कायम राहते आणि जीवन समृद्ध होते. तर मंडळी, हे होते देवघरातील कलश, नारळाचे रहस्य आणि दैवी संकेत. जर तुम्हाला अशीच आध्यात्मिक माहिती आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. तुमच्या घरात कोणते संकेत दिसले आहेत ते कमेंटमध्ये जरूर सांगा. तुमचे जीवन सुख, शांती आणि समृद्धीने भरलेले सदा राहो. धन्यवाद.